मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 टॉपिक नंबर 3 लेक्चर नंबर 3 तिसरे लेक्चर. टॉपिक नंबर 3 ट्रायंगल त्रिकोण ह्या लेसनमध्ये आपण शिकत आहोत. 3.1 मध्ये त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आपण बघितला. 3.2 मध्ये त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आपण थोड्याशा शिकल्या. परत 3.2 मधला जो उर्वरित भाग आहे तो आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आपण. आता थोडंसं सिद्धताकडे चालूया आपण. सिद्धता ह्या तार्किक पार्श्वभूमीवरती सॉल्व करायच्या आहेत. ज्या मुलांना सिद्धता हा भाग सोपा जाईल त्याचं मॅथ्स फार सुंदर होतं आणि सोपा जाण्यासाठी थोडासा इंटरेस्ट, थोडंसं काय करायचं त्यांनी समजायला पाहिजे. आता पहिल्या ज्या टेस्ट होत्या त्रिकोणाच्या, एखाद्या रेषाखंडाला एकरूप दाखवायचा असेल तर तो त्रिकोण एकरूप दाखवावा लागतो, कारण त्याची कसोटी नोन आहे पण म्हणून. आणि जेव्हा दोन त्रिकोण एकमेकाला तंतोतंत जुळतात तेव्हा ते एकमेकाशी एकरूप असतात आणि मग उरलेल्या बाजू, संगत बाजू वगैरे हा भाग राहतो. आता यातल्या पेज नंबर 32 वरती तुम्हाला 32 पानावरती क्वेश्चन नंबर 2 मध्ये ही फिगर दिली बघा. ABC PQR दिले आणि थोडीशी माहिती दिली आणि थोडीसं आपल्याला करायला काम सांगितले. आता ती माहिती दिलेली आहे ती थोडीशी मी बघतो तुम्हाला त्यामध्ये लिहिता येतं का, तुम्हाला जर असं ते समजतं का बघा. इथं दिलेली माहिती परत एकदा बघा कशी आहे. त्रिकोण ABC आणि PQRचा विचार करा. क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट आणि सेकंड असे दोन्ही एकाच्या समोर असलेले आहेत बघा. नीटपणे लक्षात घ्या. फर्स्ट आणि तिथं दुसरं गणित आहे. लगेच आपण एक एक गणित समजावून घेत पुढे जाऊया. त्यांनी जे दिलेल्या माहितीवरून याचा अर्थ काय झाला बघा. अँगल ABC इज इक्वल टू अँगल PQR. पहिलं वाक्य, हा कोण या कोणाशी जुळतो आहे. लिहिलं आहे तिथं, लिहिलं आहे पान नंबर 32 वरती. किंवा बी, आता एकदम शॉर्टमध्ये मी लिहितो बघा. अँगल B इज इक्वल टू अँगल Q. हे गिवन आहे. इथं एक खुणा बघा यासारख्या असं केलं. त्याच्यानंतर दुसरी बघा, हा जो याचा BC आहे तो कोणाशी एकरूप आहे बघा बरं. QRC एकरूप आहे. हां, एकरूप आहे, समान लांब एकरूप आहे. किंवा हे दोन्ही अँगल एकमेकाशी कॉन्करंट आहेत. नंतर C आणि हा बघा ACB आणि PRQ. म्हणजे एका अक्षरानं लिहायचं म्हणलं तर C, माझ्याकडं थोडंसं लिखाणाचं हे मटेरियल कमी आहे, स्पेस कमी आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्याल. B कोण म्हणजे ABC आहे, Q कोण म्हणजे PQR आहे. तुम्ही ते 3 अक्षरानं असं हे गिवन आहे सगळं. ह्याच्यावरनं असं काय लक्षात येतं का तुमच्या, हे दोन त्रिकोण नक्की एकरूप असतील. हो, एकरूप असतील. कुठला त्रिकोण ABC हा एकरूप असेल. कुठल्या त्रिकोणाशी PQRC. आता त्याची कसोटी कोणती दिसते तुम्हाला ते बघा आणि तिथे लिहा. यासाठी आपल्याला स्पेसिफिक मार्क आहेत, रिझर्व आपल्याला मार्क्स आहे. सांगा बरं, बोला. अँगल, साईड, अँगल, कोण, बाजू, हा आणि ही बाजू सारखी आहे अशी एकरूपतेने खुणाने दिलेली तिथं. त्यांनी सांगितले पक्षामध्ये 2 खुणा पण केलेत बघा. हे 2, हा कोणती कसोटी झाली बाळांनो. को म्हणजेच कुठली टेस्ट म्हणा तुम्ही, ASA, अँगल, साईड, अँगल झालं. आता हे 2 एकमेकाला तंतोतंत जुळल्यानंतर खाली काही घटना दिली त्यांनी. तर अजून हे आत्ता जुळलं, हे एकमेकाशी एकरूप झाल्यानंतर काय घडेल. हे 2 ट्रँगल्स एकमेकावरती ठेवा. मग ह्यातले हे याच्या एवढं आहे, हे याच्या एवढं आहे, हे याच्या एवढशी होतंच. आता राहिलं काय सांगा बरं. त्याला म्हणायचं रिमेनिंग कॉन्करंट इव्हन्स, उरलेले संगत घटक. आता एकरूप कोण कोणता उरला. 2 कोण इथं गेलेच आहेत, शहीद झालेत अगोदर या कसोटीमध्ये. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. हां, असं आहे. आता कुठला कोण उरलाय सांगा रिमेनिंग अँगलमधला. हा कुठला कोण उरलाय सांगा. अँगल A उरलाय बघा. त्याला अँगलला तुम्ही अँगल BAC म्हणू शकता किंवा A म्हणा. हा अँगल PC एकरूप असणार बघा. हा रिमेनिंग अँगल ही कन्सेप्ट कळाली का बघा तुम्हाला. PQPR हे 2 कसोटीसाठी गेले, पण हे जुळणार कधी. हे 2 ट्रँगल एकरूप आल्यानंतर ज्या मुलाला त्रिकोणाची एकरूपता हा संबोध तळापासून समजला आहे. त्रिकोणाची एकरूपता म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे अनुक्रमे एकरूप आहेत आणि तिन्ही बाजू त्या तिन्ही बाजूशी एकरूप आहेत. हे 2 कोण इथं गेलेत. हा कोण A आणि P सुद्धा एकरूप जुळणार. इथं एक बाजू गेल्या बघा, BC आणि QR गेल्या. उरलेल्या बाजू सुद्धा नक्की सारख्या असणार. कोणत्या बाजू सांगा आता, कोणती बाजू बघा. हां, काय लिहिणार तुम्ही. AB इज कॉन्करंट टू द PQ अँड AC इज कॉन्करंट टू द PR. तुम्हाला रिकामी जागा पूर्ण करायची. तिथं AB हा कुणाशी एकरूप असणार सांगा आता. PQशी एकरूप असणार. आणि AC हा रेषाखंड कुणाशी एकरूप असणार सांगा. PRशी एकरूप असणार. ही संकल्पना जरा पुन्हा एकदा समजून घ्या. म्हणजे तुम्हाला सिद्धता हा करण्याचा जो भाग होता, सिद्धता शिकणे ह्याच्यासाठी हे बेस्ट टॉनिक आहे.
आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. सिद्धता हा थोडंसं 8th स्टँडर्डमधून तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये पहिल्यांदा आलात, प्रूफकडं पहिल्यांदा जात आहे. ही संकल्पना नीटपणे समजून घ्या. हे गिव्हन होतं, हे आणि हे गिव्हन, हे ऑल इज गिव्हन. हे आपल्या मनानं लिहिलं नाही, हे गिव्हन आहे, हे पक्ष आहे. ह्या पक्षाचा अर्थ असा दिसतो की इथं कोबाको या कसोटीनुसार हे 2 ट्रायंगल एकमेकाला जुळतात आणि जुळल्यानंतर उरलेले घटक, हा कोण या कोणाशी असेल, ह्या कोण ह्या कोणाशी एकरूप असेल, ही बाजू ह्या बाजूला एकरूप असेल, ही बाजू ह्या बाजूला एकरूप असेलच. ट्रायंगल जेव्हा एकरूप आले तेव्हा हे घडलं, अगोदर नाही घडलं. अगोदर हे घडलं होतं आणि हे आपलं उत्तर होतं. आपल्या उत्तराचा भाग हा इथं भाग चालू होतो. आलं लक्षात? सेम पॅटर्न आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे, सेम टू सेम. बघूया गिव्हन काय काय आणखीन एकदा, ते पण मांडले बघा तिथं त्यांनी सगळं. गिव्हन समजून घ्या आणि प्रूफकडे जाऊया. चला मग चला सेकंड एक्झाम्पलमध्ये जाऊया जरासं. बघा बाळांनो, सेकंड एक्झाम्पल फिगर आहे अशी, एकरूपतेच्या खुणा पण दिलेत. PTQ हा ट्रायंगल विचारात घेऊया. तो घेतला आहे बघा PTQ आणि STR म्हणजे हे 2 ट्रायंगल विचारात घ्यायला सांगितलेत. नंतर PT हा ST एवढा आहे असं दिलं आहे बघा. PT हा ST एवढा आहे, एकरूप घ्या. पहिलं सेंटेन्स लिहिलं. दुसरं काय लिहूया बघा, PT हा ST एवढा आहे. आता हे पण लिहू शकतो इथं मी, काय बघा, TQ हा खुणा एवढा आहे बघा बरं. TQ हा खुणाशी एवढा आहे बघा. TQ हा 2 खुणा याच्यावरती केलेत किंवा तिथे इक्वल खुणाने दाखवले बघा. RT एवढा आहे बघा, RT किंवा TR. हे आणि हे एवढ्यावर ना कसोटी होत नाही, पण इथं एक भाग पटदिशी तयार होतो जो स्वतःला शोधायचा आहे, स्वतःला तुम्हाला डिसाईड करायचं आहे. डिसाइडेन हे सेल्फ याच्यावरती स्वतः विचार करून एक डिसिजन घ्यायचा आहे आपल्याला. इथला हा जो कोण आहे, हा बरोबर ह्याच्या ह्या विरुद्ध कोण आहे बघा. विरुद्ध कोण एकरूप असतात हे टॉपिक नंबर 1, 2 मध्ये आपण शिकलो होतो. म्हणजे आपण आपल्याला असं लिहावं लागेल इथं, हा जो इथला सामायिक कोण आहे, हा कोण आणि हा कोण नक्की सारखा आहे. अँगल PTQ हा अँगल कुणाशी एकरूप असणार सांगा बरं, STRला. याचं तुम्हाला लिहायचं होतं काम, विरुद्ध कोण. यातला फरक असा, इथल्या तिन्ही कसोटीसाठी आवश्यक असणारे घटक दिले होते, पण इथं एक घटक आपल्याला शोधावा लागला, तो शोधता आला पाहिजे. हा एकमेव डिफरन्स ह्या प्रूफमध्ये आपल्याला लर्न करायचा आहे. सिद्धता ह्या अशा लर्न करायच्या आहेत. झालं की मग आता कसोटी झाली की नाही बघा बरं. कोणते 2 त्रिकोण आले एकरूप, हे जे 2 त्रिकोण होते, त्रिकोण PTQ एकरूप त्रिकोण. बोला पुढं कुठला येणार, STR. कुठली कसोटी झाली बघा बाळांनो, आता बोला पुढं कुठली कसोटी झाली, बा साइड अँगल साइड, नॉट बायकोबा असं आहे ते, बाकोबा. ओके, आता रिमेनिंग अँगल्स लिहा. काय उरलं आहे सांगा आता, हे आणि हे गेलं. रिमेनिंग कोण, P हा T सी एकरूप असणार, रिमेनिंग अँगल्स. Q हा कोणाशी एकरूप असणार सांगा बघा, अँगल Q हा अँगल S सी एकरूप असणार. आणि साईड कोणती उरल्या बघा, एकच साईड उरल्या. कोणती साईड, PQ इक्वल टू कॉन्गरंट टू RS. कॉन्गरंट लिहू शकता, एकरूप लिहू शकता. ह्या 2 साईड्स 3 कसोटीमध्ये जातात आणि 3 उरतात. 3 कसोटीमध्ये जातात आणि 3 उरतात. 6 घटकांची यादी आपण लिहितोय, 3 कसोटी करता वापरतोय आणि रिमेनिंग 3 फॅक्टर्स हे आपण उरलेले नंतर एकमेकावर ठेवल्यानंतर जेव्हा ते तंतोतंत जुळले त्याच्यानंतर दिसलं हे इथं लिहितोय आपण. हे आपला आन्सर होता भाग होता. आलं लक्षात? हा एक अतिशय चांगल्या रीतीनं समजून घेण्याचा भाग आहे. पुन्हा एकदा 2दा हे लर्न करा. तुमचं प्रूफ ही संकल्पना ह्या 2 प्रॉब्लेममधून चांगल्या रीतीने समजून घेण्यासारखा भाग आहे. अजिबात बिलकुल अवघड नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सहज आहे, सोपं आहे. गणित सोपंच आहे. मॅथ्स सेकंडसुद्धा अतिशय सोपं आहे. फक्त ते रंजकतेनं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्हाला ते आनंदानं स्वीकारता आलं पाहिजे. ओके बाळांनो, अलग लक्षात बघा. दोन्हीच्या दोन्ही प्रॉब्लेम. या त्रिकोणामध्ये 3ही घटक दिले होते, डायरेक्ट कसोटी वापरली आणि हे 3 घटकानंतर हे 3 घटक आपोआप एकरूप येणार. त्याला रिमेनिंग कॉन्गरंट इव्हेंट्स म्हणतो, उरलेले संगत घटक म्हणतो. या आकृतीमध्ये हे दिलं नव्हतं, हे तुम्हाला माहिती आहे. इथला विरुद्ध कोण हा ह्या विरुद्ध कोणाशी एकरूप असणार, हे न देता सुद्धा ते सत्य आहे. ते द्यायची गरज नाही, कारण तुम्ही पूर्वी ते लर्न केले आहात. 2 विरुद्ध कोण एकमेकाशी तंतोतंत एकरूप असतात. हे तुमचं डिसिजन असायला पाहिजे. हा सेल्फ डिसिजन होता. मी तर असं म्हणेल की हे प्रॉब्लेम फक्त ह्या डिसिजनवरती होतं तुमच्या. हे 4 मार्काचं सम असेल तर फक्त 1 वाक्य आपल्याला मनानं लिहावं लागलं, बाकी सगळं तुमच्यासमोर दिसत होतं. हे तुम्हाला लिहायचं होतं. असा कोणता दुसरा विषय नाही की एका वाक्यामुळे 4 मार्क्स मिळतात असं. पण ते कुठं वापरायचं, लिहित असताना पण बरोबर मध्ये लिहिलं बघा. मी ह्याच्यानंतर लिहिलं असतं तर चाललं असतं, पण कसोटीत बघा
त्याला पण क्रम आहे, बा को बा, बा को बा. ओके, असं बाळांनो हे लर्न करायचं आहे. 9वीची मुलांना पुरत एकदा सांगतो आहे, सेतू अभ्यास सोडवायचा आहे सगळ्यांनी. सेतू अभ्यास सोडवत असताना 8th स्टँडर्डमधल्या टॉपिकची आवश्यकता तुम्हाला भासणार आहे. गेल्या वर्षी थोडंसं जलद रीतीनं झालेला अभ्यासक्रम, थोडंसं माहिती झालं न माहिती झालं ते लेक्चर्स 8वीचीही तुम्ही ते आपली जी सगळे टॉपिक्स 8वी इयत्ता 8वीचा जो ग्रुप आहे तोही तुम्ही जॉईन करा, सहज शिका. त्यानंतर वेळच्या वेळेला आपण काही याचे भाग सेतू ब्रिजच्या अभ्यासक्रमामधल्या काही प्रश्नपत्रिकांचा भाग, थोड्या संकल्पनाही थोड्या दररोजच्या तासिकेमध्ये, ज्या तासिकेमध्ये प्रूफची संख्या कमी आहे, आपल्या वेळ उरेल, थोडंसं प्रॉब्लेम पुढं जाण्यासाठी आपल्याला याचा निश्चित उपयोग होईल. तुम्ही सर्वजण नीटपणे बघताय. परत एकदा सर्वांना विनंती आहे, पालकांना पण तुम्हाला पण, जेव्हा तुम्ही मॅथ्स 1-2चे टॉपिक अटेंड करताय तेव्हा वही आणि पेन तुमच्यासोबत असेल. थोडंसं मॅथमॅटिक्स हा गेम म्हणून तुम्ही पानावरती पेपरवरती लिहाल, आपल्या मित्रांना सांगाल. आमचं गणित मैत्री हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करणे हीच आमच्यासाठी गुरुदक्षिणा ठरणार आहे, कारण तो आमचा आनंद त्यामुळे वाटतो आहे. माझ्याबरोबर हे जे करणारी, हे आपल्याला हा फिनॉमिना जो सुरू आहे हे करणारे जी टीम आहे आमची, त्यांनाही त्याचा उत्साह वाढेल. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 3मध्ये जाऊया. आता त्यांनी एक फिगर दिली बघा, खालील आकृतीतील 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. ती कसोटी लिहा आणि उरलेले संगत घटक लिहा. आत्तासारखंच एकदम सोपा भाग आहे. जरासं बघा परत आणखीन एकदा, परत एकदा बघा कसा भाग आहे बघा तो. 3रा प्रश्न त्याचा, हा प्रश्न बघा, हा एक फिगर अशी आहे. सेकंड फिगर बघा, सेकंड ट्रँगल असा आहे. त्या ट्रँगलच्या बद्दल ABC, इथं ट्रँगलचं नाव दिले बघा. बघा परत एकदा, PQR. इथं हा अँगल 90चा आहे, हा अँगल 90चा आहे. 90चा अँगल आला. साईड दिस इज, याच्यावर एक रेषा ओढल्या, याच्यावर 2, याच्यावर 2. आता 90चा अँगल आला की कसोटीमध्ये बाबावर राहत नाही आहे. कुठलं राहते सांगा? हायपोटेनिस साईड, कर्णभुजा प्रमेय तयार होतं. कर्णभुजा प्रमेय नाही का, 90चा अँगल. अशी कुठली बाबाको वगैरे अशी टेस्ट नाही आहे इथं. त्यामुळं कर्णभुजा 90 अंशाच्या काटकोन त्रिकोणामध्ये, 90 अंशाच्या त्रिकोणात म्हणजे जो हा आहे PQRABC, या त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे एकरूप घटक लिहा. आणि मग तुम्ही काय करा की त्रिकोणाचे एकरूप घटक लिहा आणि मग तुम्ही उरलेले संगत घटकसुद्धा लिहा. असा भाग आहे बघा. 3.2मध्ये आपण आहोत. 3.2 मधलं 3rd प्रॉब्लेम. 2 ट्रँगल्सना एकरूप आहे हे दाखवा आणि मग तुम्ही हे कुठलं प्रमेयानं एकरूप येणार सांगा. आता हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार येणार? बरोबर, कर्णभुजा प्रमेयानुसार येणार. आणि आता उरलेले संगत घटक पण लिहा म्हटले बघा. उरलेले संगत घटक लिहा. ABC असं लिहिलात तुम्ही तर त्याच्यामुळं कसं होणार आहे बघा. उरलेले संगत घटक, कर्णभुजा, हायपोटेनिस साईड टेस्ट नाही, नक्की कोण करंट आहेत. रिमेनिंग काय काय दिसते तुम्हाला, काय काय उरले सांगा. आता ही बाजू ह्या बाजूला आहेच, एक बाजू उरल्या बघा. कुठली बाजू उरल्या? हां बोला, कुठली? AC हे कोणाला एकरूप लिहिणार? QRला. रिमेनिंग घटक, उर्वरित घटक, ही झाली कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. आता उरलेले घटक, उरलेले कसोटीसाठी गेले 3, उरलेत 3 बघा. एक बाजू उरल्या, कोणती? 2 बाजू इथं गेलेत, एकच बाजू उरल्या. AC कॉन्ग्रुएंट टू द QR असेल, हे ह्याच्याशी जुळेल. एकच कोण गेला आहे. आता उरलेला कोण लिहिला पाहिजे की. आता उरलेले बाजू, हे झाल्या बाजू आणि उरलेले कोण. आता कोण मात्र 2 जोड्या उरल्यात बघा. बोला कुठली कुठली जोडी उरल्या सांगा. आता कोणाची पहिली जोडी आणि दुसरी जोडी. कुठले कोण उरलेत बघा रे बाळांनो. अँगल ACB हा C, येस. अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल, बोला पुढं ACBला. QRP लिहितो. QRP हा आणि हा उरलेला QRP. आणि त्याच्यानंतरचा एक कोण आहे बघा. कुठला कोण आहे बघा आता? ABC. B कोण बघा? अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू द अँगल. काय घेणार आता? B हा कोण कोणाशी तंतोतंत जुळणार सांगा बरं. बरोबर, P कोण असे, म्हणजे तो अँगल P हा असा लिहितो बघा. हे रिमेनिंग घटक होते.
ह्या ट्रँगलमधली ही कसोटी होती आणि हे त्याचे उरलेले 2 घटक होते. 3 कसोटीमध्ये जातात आणि 3 उरतात. असे आपल्याला ह्या कर्णभुजा कसोटी आणि हा भाग तुम्हाला आपल्याला लिहायचा होता. असाच क्वेश्चन नंबर 4मध्ये जाऊया जरा. असं हे 2 त्रिकोण एकरूप आहेत, याचे घटक दिलेत बघा आणि मग तुम्ही संगत एकरूप घटक लिहा. मगाच्या प्रश्नाच्या सारखं 4था प्रश्नही आपण सोडूया, म्हणजे आपल्याला अजून चांगल्या रीतीनं काही प्रूफ्स तुमच्यासमोर येतील. हां, चला बघा पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 4मध्ये समजलं, कर्णभुजा 90 अंश कोनासोबत एका काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा यांच्याशी जुळत असेल तर ते 2 त्रिकोण कर्णभुजा याच कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणून कर्णभुजा आली. हे 3 घटक सोडून उरले काय तंतोतंत जुळण्यासाठी ते इथं उरलेलं असतं. 6 घटकांचा विचार करतो आपण, 3 कोणांचा आणि 3 बाजूंचा. इथं 2 बाजू होत्या, एकच बाजू उरली होती. एकच कोण वापरला गेला होता 90 अंशाचा. उरलेले 2 कोण कोणते होते ते चूज करून आपल्याला भरायचं होतं. आलं लक्षात बघा ना. ठीक आहे, तर मग पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 4मध्ये जाऊया. 4था प्रश्न. हां, 4थ्या प्रश्नाचे फिगरचं जरा नीट निरीक्षण करा. फिगर काढताना मी पट्टी वापरत नाही म्हणून तुम्ही पट्टी वापरायचं बंद करू नका. तुम्ही पट्टीच्या साह्यानं फिगर्स काढा. रेखीव आकृती आपल्या असल्या पाहिजेत. आपण पैकीचे मार्क्स मिळवायचं स्वप्न करतोय तेव्हा स्वप्न मोठं असलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्याचं आपल्यामध्ये. आता बघा, असा एक ट्रँगल आहे, असा. त्याच्यानंतरचा ट्रँगल बघा कसा आहे तो. असा एक ट्रँगल आहे बघा, असा विशाल कोण त्रिकोण असे आहे. एका कागदाचे असे 2 भाग करून असे ठेवले तुमच्यासमोर. आणि मग इथं तुम्हाला काय दिसते ते काही घटक त्यांनी दिलेत बघा. नावं दिलेत LMNP, LMNP असं नावं दिलेत. आता तिथे जे एकरूप घटक दिलेत ना ते मी आता आकृतीमध्ये दाखवतो बघा. LM इज कॉन्गरंट टू द PN. हे गिव्हन आहे. हे गिव्हन मी आता मांडत नाही. LM इज कॉन्गरंट टू द PN. LM इज कॉन्गरंट टू द PN. हे गिव्हन आहे. आणखीन LN इज ऑल्सो कॉन्गरंट टू द MP. PM हे पण दिलेलं आहे. आणि मग हे 2 त्रिकोण तुम्ही कुठल्या कसोटीनुसार एकरूप येतील ते बघा. LMN आणि PMN. आणि मग तुम्ही उरलेले घटक लिहा असं मत होतं. आता इथं तुम्ही विरुद्ध कोणाच्या भानगडीमध्ये इथं पडू नका. हे सगळे विरुद्ध कोण आहेत की त्या 2 त्रिकोणाचा नाही विचार करायचा आपल्याला. आपण ह्या मोठ्या 2 त्रिकोणाचा विचार करतोय. इथं जरी इंटरसेक्शन भाग असला तरी तुम्ही इंटरसेक्शन म्हणजे हे 2 कागद आहेत असे एकमेकावरती ठेवलेत. हा कागद आपल्याला खाली घेता येतो. इंटरसेक्शनला नाव नाही आहे. म्हणजे हा ट्रँगल असताना विरुद्ध कोणी संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर नको पाहिजे. हा वेगळा कागद आहे. हा बघा, हा एक वेगळ्या रंगाचा कागद आहे, निळ्या रंगाचा कागद आहे. आणि हा एक लाल रंगाचा कागद आहे. आणि अशी घडी मारून फक्त ठेवली आहे तुमच्यासमोर असं. त्यामुळे ह्या इंटरसेक्शन पॉईंटचा विचार आता इथं करू नका. हा ट्रँगल वेगळा करा. ट्रँगल LMN अँड ट्रँगल PMN व त्रिकोण PMN मध्ये जे दिसतं आहे तुम्हाला ते मांडा. काय दिसतंय? पहिलं काय लिहिणार? LM इज इक्वल टू द PN. हे गिव्हन आहे. त्यानंतर 2 रेषावरनं बघूया आणि PM हे गिव्हन आहे, पक्ष आहे. गिव्हन पक्ष. आता सांगा तुम्हाला ह्या इंटरसेक्शनकडे नका बघू. इंटरसेक्शन झालाच नाही आहे. ते 2 वेगळे रंगाचे कागद आहेत, फक्त अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. एकमेकांना ते मीठ झाले दिसत आहेत तुम्हाला, पण ते 2 वेगळे आकार आहेत असं बघा. हे आपल्याला खाली घेता येतं. पण लक्षात घ्या, थर्ड रिझन हा इथं टायलेन्सी यूज करायची. आपली टायलेन्सी बुद्धिमत्ता इथं वापरायची आहे, फक्त एकाच ठिकाणी. विरुद्ध कोण इथं नाहीच आहे, लक्षात घ्या. पण काय सारखं दिसतं तुम्हाला? यस, यातला MN आणि ह्यातला MN हे सुद्धा निश्चित सुद्धा न देता सुद्धा न चालता चालला सूर्यनारायण असं ज्ञानेश्वर महाराज म्हटले होते. इथं न देता सुद्धा MN हा सेगमेंट हा कॉन्ग्रंट असणार. ह्याचं कारण असं आहे ती सामायिक बाजू आहे. ओके, सामायिक भुजा, कॉमन साईड. आता सांगा हे 2 त्रिकोणांचा तुम्ही विचार करत आहात. LMN हा त्रिकोण कुणाशी? त्रिकोण PMला. बोला कसोटी बाको कोणाचा तर प्रश्नच नाही. फक्त बाजू बाजू आणि बाजू बाबा कसोटी असा हा भाग होता. आता तुम्ही याच्यासाठी काय सांगितलं बघा बरं. हा सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, तुम्हाला यायला पाहिजे. कोणती कसोटी झाली सांगा? बाबा कसोटी झाली. आता त्यानंतर पुढे विचारले तर तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही काय करा,
की याचे एकरूप घटक जे उरलेत ना ते लिहा की हे दोन कागद एकमेकावरती ठेवल्यानंतर तंतोतंत जुळतात, 3 बाजू आणि 3 कोण तंतोतंत जुळतात, त्यातल्या 3ही बाजूंचं काम आपलं झालेलं आहे. बाजू बाजू बाजू. आता फक्त उरलेले घटक आहेत ते कोण आहेत? कोण कोण? घ्या आता ते कोण, कुठले घेणार सांगा आता. ते त्या क्रमानं तुम्ही लिहा. एका अक्षरानं लिहिलात तरी चालेल किंवा 3 अक्षरानं लिहिलात तरी चालेल. लिहा जरास आता. एल हा कोण पीस एकरूप येणार, तुम्ही ते संगत घटकमध्ये लिहिणार आहात. बघा बघूया एकरूप घटक काय लिहिणार. हां, अँगल MLN इज इक्वल टू द अँगल MPN हा लिहिणार. त्यानंतर दुसरा कोण काय लिहिणार बघा. हा अँगल झाला. त्यानंतर दुसरा कोण काय लिहिणार बघा तुम्ही आता. अँगल LMN इज कॉन्व्हर्ट टू द अँगल PMN. ओके, व्हेरी गुड. आणखीन LNN हा अँगलसुद्धा ह्या अँगलचे एकरूप असणार, हा सुद्धा याच्याचे एकरूप असणार. असं 3ही कोण आपल्याला लिहायचे आहेत. आता 3 अक्षरानं लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही ते लिहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे उरलेले संगत घटक हा भाग इथं संपतो. क्वेश्चन नंबर पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. उरलेले 3 जे कोण उरलेत ते बरोबर लिहा. LPला, MNला. परत हा आणि हा लिहित असताना मात्र 3 अक्षराचा वापर करून लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, 5व्या टॉपिकमध्ये जाऊया. परत 5वं संपण असंच आहे बघा. 5वं सेम टू सेम आहे की नाही बघा बरं. बघा जरासं 5व्याची मी आकृती काढून दाखवतो तुम्हाला. 5वा प्रश्न हे बघा, अशी फिगर आहे. तुम्हाला ABCD. आता इथं काय लिहिणार बघा बरं. हे AB हे BC एवढं आहे, AD हे CD एवढं आहे. आणि मग तुम्ही काय करा, हे 2 ट्रायंगल ABD. परत काय लिहिणार सांगा. AB इज इक्वल टू BC लिहिणार पक्ष, AD इज इक्वल टू DC लिहिणार पक्ष. पण अजून येतं इथं कसं कॉमन साईड लिहिणार, इथं सुद्धा हे BD काय येणार आहे बघा, कॉमन येणार आहे. म्हणून आणखी तुम्ही आता ट्रायंगलची फक्त नावच बदलणार. काय बदलणार बघा बरं नाव. त्यांना काय पाहिजे. ABD इज कॉन्ग्रुएंट टू द ट्रायंगल. बोला पुढं काय येणार बघा बरं. CBD. कसोटी पुन्हा तीच. बा. आलं लक्षात. पुन्हा संगत घटक, पुन्हा त्याचे संगत घटक येणार 5व्या प्रश्नामध्ये. याच्यासारखाच प्रश्न होता बघा. पुन्हा याचे संगत घटक तुम्हाला लिहायचे आहेत किंवा आता संगत घटक लिहायची गरज नाही. हे 2 ट्रायंगल सिमिलर आले. कोणती कसोटी. बा. काय वाक्य होतं बघा. काय लिहिणार आहे पहिलं वाक्य. तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. काय लिहिणार सांगा. गिवन LM आणि PNच्या ऐवजी AB बरोबर CD लिहिणार. दुसरं AD बरोबर DC लिहिणार. ही कॉमन साईड होती, इथं कॉमन साईड लिहिणार, फक्त BD बदलणार. परत हेच उत्तर येणार. इथं AB BC बरोबर AD DC, कॉमन साईड BD, फक्त ट्रायंगलची नावं बदलणार. आन्सर हेच. आलं लक्षात. ही बघा, ही फिगर आणि ही फिगर दोन्ही पुन्हा तेच. अभ्यास करत असताना सुद्धा तुम्हाला दोन्ही एकच आहे, कसोटी तीच आहे. बरोबर हे झालं. कोणती कसोटी आली सांगा बरं. बाबा कसोटी आली. ओके बाळांनो, गणित सोपं आहे, ते अधिक सोपं करूया. जरासं इंटरेस्ट देऊन बघा. निश्चितपणाने तुम्हाला मॅथ्स सेकंड आवडावा अशी अपेक्षा आहे. परत ह्याच प्रॉब्लेममधलं 6वं एक क्वेश्चन आपण बघूया आता लगेच. अजून आहे आपल्याकडे थोडासा वेळ या तासिकेचा. पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय, गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करूया. 9वीत असला तरीसुद्धा 8वीचे आमचे सर्व व्याख्यान्स निश्चित बघा. सगळे लेक्चर्स अटेंड करा. त्याचाही स्वाध्याय सोडवा. तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. तुम्हाला मी तुमच्याबरोबर असणार आहे. तुमचे मॅथ्स टीचर तुमच्याबरोबर आहेत. तुम्हाला सर्वांना त्या अभ्यासामध्ये रिझवण्यासाठी थोडासा कॉन्फिडन्स वाढवण्याचा हा छोटासा प्रयत्न. चला, क्वेश्चन नंबर ह्यातला बहुतेक ह्या टॉपिकमधला म्हणजे ह्या अभ्यासमधला हा 6 सम आहे बघा. 6वं गणित एक्झाम्पल नंबर 6 बघूया. तर फिगर कशी आहे बघा. आता पुन्हा असं आहे बघा. हे नाहीच आहे साईड इथं अशी. असं आहे बघा, असं आहे. त्यानंतर हे असं गेले आणि हे असं आले. हे 2 ट्रायंगल्स आहेत. त्याची नावं बघा जरासं आता काय. एक अक्षरांना वापर करून ह्यांनाही चालतं. इथं P कधी चालतं ते स्वतंत्र आहे. तिथं P आणि R असं शब्द वापरला बघा. Q आणि S आणि T इथं आहे. PQRST. गिव्हन बघा रे बाळांनो काय दिलं इथं. पक्ष काय म्हणले बघा. व्हॉट वी हॅव टू गिव्हन हिअर आणि व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर ह्याचा विचार करायचा आहे. हा क्वेश्चन नंबर 6 आहे. गिव्हन आणि मध्ये प्रूफमध्ये डिफरन्स बघा काय आहे. व्हॉट इज गिव्हन हिअर अँड व्हॉट इज प्रूफ हिअर.
बोला काय गिवन आहे बघा. पी हा त्यांनी पण एक अक्षराचा वापर केला आहे कारण कन्फ्युजन नाही इथं. पी कोण डबल कोण झाला नाही आहे. पक्ष पी बरोबर आर गिव्हन पक्ष फर्स्ट सेकंड गिव्हन पी क्यू इज इक्वल टू पी क्यू हे सगळं हा कोणाशी कॉन्करंट आहे सांगा बरं. हा सेगमेंट क्यू आर किंवा आर क्यू सी एकरूप आहे. पक्ष हे दिलेलं आहे आणि कोणत्या त्रिकोणाचा मध्ये विचार करायला सांगितले बघा. त्रिकोण पी क्यू टीमध्ये जावा आणि त्रिकोण कुठल्या त्रिकोणामध्ये जावा. त्रिकोण आर क्यू एसमध्ये जावा. ह्या दोन ट्रायंगलसाठी आपल्याला एकच वाक्य इथं भरायचं आहे आता आणि इथं हे कॉन्करन्सी येणारच आहे. बघूया फक्त तिथं निरीक्षण करा. पी क्यू टी हे बघा. पी क्यू टी म्हणजे इथं जावा हा विचार करा आणि नंतर आर क्यू एस म्हणजे इकडे या ह्याच्याकडे बघा. पी हा जो कोण आहे पी कोण हा जो कोण आहे तो आर सी एकरूप आहे. हा जो सेगमेंट आहे तो हा सेगमेंट आहे. आता सांगा बरं काय दिलेलं आहे पाहिजे होतं तिथं अजून काय आपण तिथं ह्या दोनसाठी काय करू शकतो. आता दोन्हीकडं ह्या ट्रँगलमधला आणि ह्या ट्रँगलमध्ये बघा ही झाली हा जो कोण होईल याचा हा जो कोण आहे क्यू कोण कॉमन आहे का नाही बघा दोन्हीकडं आहे की नाही बघा बरं. हां अँगल क्यू मग काय म्हणूया याचा अँगल ह्या पी क्यू टी ह्याला फक्त बदलतो बघा. हा ह्याला फक्त ह्या ट्रँगलला अँगल करूया आर क्यू एस कॉमन अँगल हे बघा. ह्या पण ट्रँगलमध्ये आणि ह्या पण ट्रँगलमध्ये सामायिक कोण हा पण सबोध लक्षात घेण्यासारखा होता. ह्या ट्रँगलमधला हा पण कोण आहे हा पण कोण दोन्हीकडे सामायिक आहे बघा. सामायिक बाजू जशी होती तसं हा सामायिक कोण आहे. ह्या ट्रँगल्स फक्त अँगल करूया. बोला आता कुठली टेस्ट झाली बघा. बाजू कोण इथं आहे कोण बाजू हा बघा इथं काय झालं कोण बाजू कोण कुठली कसोटी झाली याचा कोबाको टेस्ट. परत आणखीन एकदा लक्षात घ्या. परत आणखीन एकदा बघा हे फिगर्स होतं हे आणि हे सारखं आहे दिलं होतं हे आणि हे सेगमेंट सारखं आहे पण क्यू हा जो अँगल आहे तो या ट्रँगलमध्ये जेवढा आहे तेवढ्याच मापाचा ह्या ट्रँगलमध्ये आहे. लक्षात आलं का बघा. म्हणून तो सामायिक आहे. हां सामायिक आहे दोन्ही पण. हे बघा की या कागदामध्ये पण बघा आणि या कागदामध्ये बघा हा सामायिक आहे. क्यू बदलत नाही आहे. फक्त याचं आपण एवढं बदललो को आलं लक्षात. गणित नक्की सोपं आहे. अधिक सोपं करूया जरासं इंटरेस्ट देऊन शिका. कोण हे आणि हे एकरूप दिलं आहे. हे साईड एकरूप आहे. आपल्या निरीक्षणातून बाळांनो फक्त इथं एवढंच बघायचं होतं या ट्रँगलमधला हा कोण जेवढ्या मापाचा असणार तेवढाच ह्या ट्रँगलमधला कोण आहे की नाही बघा नीट. एवढीच फक्त स्वतः लिहायचं होतं. हा क्यू कोण दोन्हीकडे कॉमन आहे. त्याचं नाव लिहित असताना ह्या ट्रँगलला फक्त अँगल केलं आपण ह्या ट्रँगलला अँगल केलं. सामायिक कोण येस वी आर राईट. अशा रीतीनं हा अभ्यास पुनश्च एकदा परत एकदा न बघता सॉल्व करा. तुमचं गणित सोपं होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. थँक्यू बाळांनो. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट टॉपिकच्या वेळी. ओके नेक्स्ट याच्या थर्ड सेक्शनमध्ये नक्की भेटूया.